नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम की एक्झिबिशन सेंटर असा सवाल आता उपस्थित होतोय। 220 कोटींच्या पीपीपी तत्वावरील निविदेमुळे नवा वाद निर्माण झालाय। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। झाडांच्या कत्तलीवरून नाशिक महापालिका विरुद्ध पर्यावरण प्रेमी असा संघर्ष तापलाय। तपोवनमधील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आता मैदानात उतरलेत। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सयाजी शिंदे हे आज नाशिकमध्ये आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, आता हा लढा आणखी व्यापक होताना दिसतोय। खरं तर वृक्षतोड रोखण्यासाठी आतापर्यंत नाशिककर एकवटलेले होते। काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला। आज अभिनेते सयाजी शिंदे नाशिकमध्ये आहेत। लढा मोठा होताना दिसतोय। विक्रांत आंबेडकर, आपल्याला माहिती आहे की आगामी काही काळांमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या नियोजनासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून साधुग्राम उभारलं जाणार आहे। नेमकं हे साधुग्राम कसं असणार याबाबतच्या अनेक संभ्रमावस्था निर्माण झालेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तपोवनामध्ये हे साधुग्राम होईल, जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी टेंटच्या माध्यमातून होत आलेलं आहे। आणि अशा ठिकाणी असलेली जी झाडं आहे त्यांच्यावर खुणा करण्यात आलेल्या होत्या, त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि जवळपास 1850हून अधिकची जी झाडं होती त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 1700 झाडांवर ते डिमार्केशन करण्यात आलेलं होतं, म्हणजे सर्वेक्षण झालेलं होतं, त्याच्यावर खुणा करण्यात आलेल्या होत्या आणि ती झाडं तोडली जाईल अशा स्वरूपाचं ज्या वेळेला पर्यावरण प्रेमींना समजलं, नाशिककरांना समजलं, त्यांनी हा लढा उभारला आणि आता त्या लढ्यामध्ये एक एक करून जी नागरिकांची पर्यावरण प्रेमींची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्याच्यात भर पडली आहे ते वृक्षांच्या संदर्भात वर्षानुवर्ष काम करणारे सयाजी शिंदे जे अभिनेते आहेत। आपल्याला माहिती आहे की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांकडनं देखील त्यांच्या भूमिका जाहीर केल्या जात आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिकेकडनं ज्या ठिकाणी साधुग्राम उभारलं जाणार आहे त्या ठिकाणची वृक्षांची कत्तल होईल अशा स्वरूपाची ज्या वेळेला भावना निर्माण झाली त्यावेळेला कडाडून विरोध होऊ लागलेला आहे आणि त्या विरोधाला आता सयाजी शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यानं आणि तपोवन भेटीनं त्याला आणखी धार मिळालेली आहे। विक्रांत, नाही, खरंय किरण, सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराई फाउंडेशन सुद्धा आहे जी साधारण वृक्षांसाठीच निसर्गासाठीच काम करते। त्यामुळे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आता सयाजी शिंदे लढा उभा करणार आहेत का, अशी काही माहिती मिळते का? किंवा मग त्यांनी काही काळापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा प्रवेश केलेला होता, पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आलेत की मग फाउंडेशनची? खरं तर अनेकदा आपल्याला माहिती आहे की जे कोणी नेते असतात ते जर त्यांच्या क्षेत्रामध्ये यापूर्वी काम करत असतात तर ते सुरुवातीला त्यांच्या क्षेत्राच्या संबंधित भूमिका जाहीर करत असतात। सयाजी शिंदे यांची देखील भूमिका वृक्षांच्या संदर्भातच आहे। त्यांच्या पक्षाच्या संदर्भात तरी अद्याप त्यांनी या तपोवनाच्या संदर्भामध्ये खुलासा केलेला नाही किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। मात्र सध्या तरी त्यांच्या फाउंडेशनच्याच माध्यमातून ते आजच्या दिवशी या तपोवनामध्ये भेट देत आहेत। त्यांचे काही नाशिकमधील जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी भेट देणार आहेत। तपोवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी झाडांची पाहणी केली जाणार आहे। नाशिक महानगरपालिकेकडनं जो झुडपं तोडण्याचा किंवा टेंटला जे अडथळा येतील ती झाडं तोडण्याचा जो प्रस्ताव आहे किंवा जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्याची देखील ते या निमित्तानं पडताळणी करून बघणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण जो लढा आहे तो या ठिकाणी सयाजी शिंदे यांचा स्पष्ट होईल। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहेत ह्या लोकांना। तर आता हे तपोवनचं तर मला इतकी फोन आणि माहिती येते, मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले, आमचे जे मनीष बाविस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल, असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी 100 माणसं तयार आहोत। आम्ही 100 माणसं तिथं मरू पण एक झाड तोडू देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घ्या म्हटलं। आणि याच्या पुढे आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे।